इयत्ता 9वी, विषय भूगोल, पाठ 5वा, वृष्टी, स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, पुढील वर्णनावरून वृष्टीची रूपे ओळखा. अ. हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे. कधी मुसळधार तर कधी संततधार पडतो. भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते. उत्तर पाऊस. आ. पाण्याचे सूक्ष्म कण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो. यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही. अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळनंतर अनुभवास येते. धुके. ई. विषुववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही. घन स्वरूपात होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते. गारपीट. ई. भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात. हिवाळ्यात जम्मू काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते. महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही. हिमवृष्टी. प्रश्न दुसरा, पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा. असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा. आकृती अ. पावसाचा प्रकार आरोह पाऊस. प्रदेश विषुववृत्तीय प्रदेशात आरोह पाऊस पडतो. आकृती ब. पावसाचा प्रकार प्रतिरोध पाऊस. प्रदेश प्रतिरोध पाऊस पर्वतरांगांच्या वाऱ्याकडील बाजूस पडतो. समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे पर्वतांना अडवल्यामुळे हा पाऊस पडतो. आकृती क. पावसाचा प्रकार आवर्त पाऊस. प्रदेश आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. कमी दाबाच्या केंद्राभोवती हवा फिरून वर गेल्यामुळे हा पाऊस पडतो. प्रश्न तिसरा, वरील आकृतींचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. आकृती ब मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजूस जास्त पाऊस पडत आहे? उत्तर आकृती ब मध्ये डोंगराच्या वाऱ्याकडील बाजूस जास्त पाऊस पडत आहे. आ. आकृती ब मधील पर्जन्य छायेचा प्रदेश छायांकित करून त्यास नाव द्या. उत्तर या पद्धतीने नाव देण्यात येईल पर्जन्य छायेचा प्रदेश. ई. अ व क आकृतीतील फरक कोणता? उत्तर आकृती अ ही आरोह पर्जन्याची असून असा पाऊस विषुववृत्तीय प्रदेशात होतो. तर आकृती क ही आवर्ताच्या पावसाची असून असा पाऊस प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधात पडतो. ई. वादळी वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंधित आहे? उत्तर वादळी वारे व पूर ही परिस्थिती आवर्त पावसाशी संबंधित आहे. उ. सिंगापूरला यापैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असावा? उत्तर सिंगापूर हा देश विषुववृत्तापासून खूपच जवळ आहे. त्यामुळे तिथे आरोह प्रकारचा पाऊस पडत असावा. प्रश्न चौथा आहे, वेगळा घटक ओळखा. अ. प्रतिरोध पाऊस, आम्ल पाऊस, आवर्त पाऊस, अभिसरण पाऊस. उत्तर आम्ल पाऊस. आ. हिमवर्षाव पाऊस, गारपीट, दवबिंदू. दवबिंदू. ई. तापमापक, पर्जन्यमापक, वात दिशादर्शक, मोजपात्र. मोजपात्र. प्रश्न पाचवा, थोडक्यात उत्तरे लिहा. अ. पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते? उत्तर पृथ्वीवर वृष्टी विविध स्वरूपात होते. त्यामध्ये मुख्यतः पाऊस, हिमवृष्टी आणि गारपीट यांचा समावेश होतो. पाऊस हा द्रव रूपात पडतो. हिमवृष्टी ही घन स्वरूपात हिमकणांच्या रूपाने होते.
तर गारपीट ही गारा म्हणजेच बर्फाच्या गोळ्यांच्या रूपात पडते. आ. पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असते? उत्तर. पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असते. पर्वतरांगा अडथळा निर्माण करतात, त्यामुळे बाष्पयुक्त वारे त्या भागात पोहोचत नाहीत. परिणामी त्या बाजूस कोरडे हवामान निर्माण होते आणि शेतीवरही मर्यादा येतात. ई. कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागात पडतो व का? उत्तर. पृथ्वीवर पाऊस जगात सर्वाधिक भागात पडतो कारण जगातील अनेक प्रदेशांमध्ये पर्वतरांगा आहेत. समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे पर्वतांमुळे वर जातात आणि थंड होऊन पाऊस पडतो. ई. भूपृष्ठालगत सांद्रीभवन झाल्यास कोणते जलाविष्कार दिसतात? उत्तर. भूपृष्ठालगत सांद्रीभवन झाल्यास धुके, दव आणि दहिवर हे जलाविष्कार दिसून येतात. उ. पर्जन्यमापन करताना कोणती काळजी घ्यावी? उत्तर. पर्जन्यमापन करताना पर्जन्यमापक उघड्या जागेत ठेवावा. झाडे किंवा इमारतींचा अडथळा नसावा. उपकरण जमिनीपासून योग्य उंचीवर व समतल ठेवावे. मोजणी ठराविक वेळेनंतर नियमितपणे करावी आणि उपकरण स्वच्छ ठेवावे. प्रश्न 6 आहे, फरक स्पष्ट करा. अ. दव आणि दहिवर. दव भूपृष्ठावर किंवा वस्तूवर पाण्याचे सूक्ष्म थेंब साचतात, तर दहिवर म्हणजेच भूपृष्ठावर पाण्याचे थेंब गोठून बर्फाचा थर तयार होतो. दव तापमान 0°C पेक्षा जास्त असते, तर दहिवरचे तापमान 0°C पेक्षा कमी असते. दव पाणी द्रवरूपात असते, तर दहिवरमध्ये पाणी घनरूपात म्हणजेच बर्फ असते. दव साधारणपणे सकाळी किंवा रात्री दिसते, तर दहिवर अतिशय थंड हिवाळ्यात आढळते. आ. हिम आणि गारा. हिम ढगातून थेट बर्फाच्या सूक्ष्म कणांच्या रूपात पडतो. गारा बर्फाचे कठीण गोळे स्वरूपात पडतात. हिम थंड प्रदेशात किंवा उंच पर्वतीय भागात होतो. गारा जोरदार ऊर्ध्वगामी वादळी प्रवाहामुळे तयार होतात. हिम हलका व मऊ स्वरूपात साचतो. गारा आकाराने कठीण व जड असतात. हिम मोठ्या प्रमाणात साचून बर्फाचे थर तयार होतात. गारा पिके, मालमत्ता यांचे नुकसान करू शकतात.